नमस्कार मित्रांनो, मी सूरज पठाडे पैसा झाला मोठामध्ये आपलं स्वागत करतो. हे सेशन एक ट्रेड ॲनालिसिस सेशन असणार आहे. आज मी निफ्टी फार्मामध्ये ट्रेड घेतलेले. पहिला ट्रेड होता माझा लुपिनचा, पण लुपिनच्या ट्रेडमध्ये लॉंग साईड ट्रेड घेतल्यानंतर थोड्या वेळात लुपिनचा मोमेंटम कमी झाला आणि त्यामुळे मी हा ट्रेड एक्झिट केला. लुपिनचा आपण 5 मिनिटाचा चार्ट बघूया. मी तुम्हाला माझ्या ऑर्डर्स पण दाखवतो. लुपिनमध्ये मी 891 रुपयाला 50 स्टॉक बाय केले होते आणि 890 रुपयाला 85 रुपये लॉस घेऊन 890 रुपयाला मी ट्रेड स्क्वेअर ऑफ केला होता. लुपिनमध्ये देखील खूप चांगला मोमेंटम होता. आपण बघू शकतो ओपनिंग रेंज ब्रेकआउट केलं होतं लुपिनमध्ये. ओपनिंग रेंज ब्रेकआउट नंतर हा स्टॉक जेव्हा पुलबॅकसाठी आला त्यावेळेस मी 891 रुपयाला बाय केलं होतं. $891.70 ही माझी बाय प्राइस होती आणि 887चा स्टॉप लॉस होता. पण इथून जेव्हा पुलबॅक नंतर ही रिट्रेसमेंट जी आली त्यानंतर इथे व्हॉल्यूम अतिशय कमी झाला आणि निफ्टी फार्मामध्ये तोपर्यंत कुठलेही ब्रेकआउट दिसत नव्हते. निफ्टी फार्माचा 5 मिनिटाचा चार्ट बघू. निफ्टी फार्मामध्ये अपसाईड गेल्यानंतर ही जी रिट्रेसमेंट झाली त्यानंतर या सपोर्ट जवळ निफ्टी फार्मा येऊन थांबला होता आणि त्यामुळेच मोमेंटम दिसत नसल्यामुळे मी हा लुपिन मधला ट्रेड एक्झिट केला होता. त्यानंतर मी ऑरो फार्मामध्ये ट्रेड घेतला होता. ऑरो फार्माची पोझिशन बघूया. ऑरो फार्मामध्ये मला 413 रुपये 75 पैशाचा प्रॉफिट झाला. खरं तर हा प्रॉफिट खूप जास्त असू शकला असता, पण माझे टार्गेट्स जास्त वरचे होते, तेवढा त्यांनी चांगला परफॉर्म केलं नाही. सुरुवात बघूया. 659 रुपयाला मी 100 स्टॉक्स बाय केले होते. 669 रुपयाला मी 33 स्टॉक सेल केले साधारणतः, आणि स्टॉप लॉस माझा होता कॅन्सल्ड ऑर्डर 656 रुपयाचा स्टॉप लॉस मी ठेवलेला होता. रेकॉर्डिंगही केलेलं होतं मी या व्हिडिओचं, पण टेक्निकल गोष्टींमुळे ते रेकॉर्डिंग मला सेव्ह करता आलं नाही. असो, 659चा बाय होता माझा. 656चं स्टॉप लॉस म्हणजे 3 रुपयांचा स्टॉप लॉस होता. 659 नंतर 669 रुपयाला मी 33 स्टॉक सेल केले होते. माझी अपेक्षा होती की ते टार्गेट माझं खरं तर 680चं होतं, म्हणून मी 33 स्टॉक सेल केले होते. कधी कधी मी 50% पोझिशन स्क्वेअर ऑफ करत असतो. तसंही करता आलं असतं, पण आज ऑरो फार्मामध्ये भरपूर मोमेंटम होता त्यामुळे मी ती होल्ड करून ठेवली होती पोझिशन. 5 मिनिटांचा चार्ट बघूया. पुढच्या वेळेपासून मी आपल्याला रेकॉर्डिंग कशी उपलब्ध होऊ शकेल यासाठी प्रयत्न करेल. या कॅन्डलवर मी बाय ऑर्डर घेतली होती 659 रुपये. 659 स्टॉप लॉस ठेवलेला होता मी या कॅन्डलच्या खाली. ही जी रेंज होती याच्या खाली थोडासा बफर ठेवून 656, आणि फर्स्ट टार्गेट मी ह्या कॅन्डलवर स्क्वेअर ऑफ केलं होतं, जे होतं 669ला 33 स्टॉक्स मी इथं एक स्क्वेअर ऑफ केले होते. त्यानंतर हा जो पुल बॅक झाला तर इथनं मला वाटलं होतं की रिट्रेस होईल, कारण व्हॉल्यूम्स तसे कमीच होते. त्यानंतर कुठलाही व्हॉल्यूम ट्रेडमध्ये आला नाही, त्यानंतर कुठलाही व्हॉल्यूम स्टॉकमध्ये आला नाही. शेवटी ब्रोकरने माझी उरलेली पोझिशन 67 स्टॉक्स 660 रुपये 25 पैशांना स्क्वेअर ऑफ केली.
माझी रिस्क होती या ट्रेडची 300 रुपये, ही होती रिस्क माझी. आणि जर मी पूर्ण पोझिशन इथे स्क्वेअर ऑफ केली असती तर 59 ते 69 म्हणजे 10 गुणिले 100 म्हणजे 1000 रुपीज प्रॉफिट बुक करू शकलो असतो मी. 1000 रुपये प्रॉफिट मी बुक करू शकलो असतो. आणि हा रिस्क रिवॉर्ड राहिला असता 1:3 पेक्षाही जास्त. ओव्हरऑल हा देखील एक चांगला रिस्क रिवॉर्ड होऊ शकला असता. पण माझ्या अपेक्षेनुसार माझं ॲक्च्युअल टार्गेट होतं 680. हे होतं माझं टार्गेट. पण स्टॉकमध्ये नंतर कुठलाही मोमेंटम आला नाही. आणि निफ्टी फार्मामध्ये हा जो सपोर्ट होता हा इथनं परत पुल बॅक आला नाही आणि हा काही वेळाने सपोर्ट देखील ब्रेक झाला. पण ऑरो फार्मा आजचा निफ्टी फार्मा सेक्टरमधला सर्वात स्ट्रॉंग स्टॉक होता. त्यामुळे हा सस्टेन करू शकला. तर हे सर्व डिसाईड करण्यासाठी मी डेली लेवल्सवर काही मार्किंग्स केल्या होत्या. त्या मार्किंग्स तुम्हाला समजावून सांगतो, कदाचित तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. तर ट्रेड घेताना किंवा ट्रेड मॅनेजमेंट हे तितकंच महत्त्वाचं असतं. इंटरडे ट्रेडिंगमध्ये आपण आपले प्रॉफिट्स बुक करत राहणे तेवढं गरजेचं असतं. सर्वात प्रथम म्हणजे कालचा लो 623, ही एक इम्पॉर्टंट लेवल होती. त्यानंतर ह्या कॅन्डलचा हाय मी मार्क केला होता 668.70, हा फर्स्ट रेजिस्टन्स होता, स्टॉक मधला फर्स्ट रेजिस्टन्स. याच्यावरची लेवल होती, हा जो स्विंग लो दिसतोय हा या कॅन्डलने ब्रेक केला होता. तर यापूर्वी ही एक लेवल महत्वाची लेवल मला वाटते, म्हणून मी ही मार्क केली होती 681.50. आणि याच दृष्टीने मी 680चं टार्गेट मनात ठेवून ट्रेड इनिशिएट केला होता. ही जी वीक दिसते इथं सेलर्स या पहिल्या रेजिस्टन्स नंतर मोठ्या प्रमाणावर एंटर झाले आणि त्याच्यामुळे मग माझं टार्गेट मला आज अचीव होऊ शकलं नाही. ह्या 3 लेवल्स मला जास्त महत्त्वाच्या वाटल्या. आणि याशिवाय मी VWAPची देखील ट्रेड घेताना मदत घेतली होती. बघू शकता की या 68ची जी लेवल आहे, 668.70ची जी लेवल आहे, तिथूनच स्टॉकने रिव्हर्सल घेतलं आहे. आणि निफ्टी फार्मामध्ये डेली लेवल मार्क करूया. अर्थातच कालच्या हाय आणि लो. आधीच्या दिवसाच्या हाय प्राइस आणि लो प्राइस या खूप महत्त्वाचे लेवल्स असतात. 1352, सॉरी, त्यानंतर ही जी लेवल आहे बघा, तिथनं ज्या विक्स दिसत आहे या सर्व, या विक्सची लेवल मी गृहीत धरली होती 13,600, राईट, 600. तर माझ्या अपेक्षेनुसार निफ्टी फार्मा इथपर्यंत वरती जायला हवं होतं, पण ते त्याआधीच सेलर्सची एंट्री झाली आणि निफ्टी फार्मा परत खाली कोसळलं. दुसरी गोष्ट म्हणजे सन फार्माचा स्टॉक आज बॅरिश होता, त्यामुळे निफ्टी फार्मामध्ये जो ट्रेंड होता अप ट्रेंड तो काहीसा ढिला पडला. बघू शकतो आपण सकाळी हा
हाय मारल्यानंतर सन फार्माचा स्टॉक सतत कोसळला. त्यामुळे निफ्टी फार्मामध्ये जो काही अपट्रेंड होता तो अपट्रेंड कंटिन्यू झाला नाही. ग्लेनमार्कच्या स्टॉकमध्ये देखील काल बुलिश मुवमेंट होती. एवढी मोठी कॅन्डल आपण बघू शकतो. तर ही कॅन्डल आणि कालचा ओव्हरऑल सिनारिओ बघता ही जी एनगल्फिंग कॅन्डल आहे हिरवी निफ्टी फार्माची, त्यामुळे मी आज निफ्टी फार्मामध्ये ट्रेड करायचं डिसाईड केलं होतं. शिवाय सकाळी स्टॉक सिलेक्शनसाठी ऑरो फार्मामध्ये जे एनगल्फिंग आहे हे खूप स्ट्रॉंग आहे. रेड कॅन्डलला पूर्ण एनगल्फ केलं ह्या ग्रीन कॅन्डलने. दुसरा स्टॉक होता जो स्ट्रॉंग होता तो होता लुपिन, कारण हा सपोर्टच्या वरती काल त्याने क्लोजिंग दिलं होतं. हा जो नियरेस्ट स्विंग लो होता त्याच्यावरती क्लोजिंग दिलं होतं या कॅन्डलने. तर शक्यता होती की आज हाई वरती जाईल. त्यात ॲक्च्युली मी तो ट्रेड देखील कंटिन्यू केला असता तर त्यातही मी प्रॉफिटेबलच राहिलो असतो, कारण त्याचं बाईंग माझं होतं 491.70 आणि हाय प्राईस त्याची 900 जाऊन आलेला आणि स्टॉप लॉस माझा होता 887. तर त्याच्या जवळपासही स्टॉकची किंमत आलेली नाही, म्हणजे तो देखील एक सेफ स्टॉप लॉस होता. त्यात मोमेंटम लॉस झाल्यामुळे मी 85 रुपीजचा लॉस घेऊन बाहेर पडलो होतो. आणि व्हीवॅपचा कन्फर्मेशनसाठी वापर केला होता. तर इथे जेव्हा मी ट्रेड इनिशिएट केला ऑरो फार्माचा या कॅन्डलवर, तर तुम्ही बघू शकता की सर्व ज्या कॅन्डल्स आहे त्या व्हीवॅपच्या वरतीच सस्टेन करताय, याच्या वरतीच थांबल्यात. ही एक खूप चांगली बेअरिश एनगल्फिंग होती, पण त्यानंतर त्याचा कुठलाही फॉलोअप झाला नाही. ही ग्रीन कॅन्डल, लो व्हॉल्यूम रेड कॅन्डल्स, यामुळे कन्फर्म झालं की सेलर्समध्ये तेवढी स्ट्रेंथ नाही की इथूनच स्टॉक खाली ढकलू शकते. आणि जेव्हा इथे व्हॉल्यूम यायला सुरुवात झाली तर तेव्हा मी या कॅन्डलवर बाय करायचं ठरवलं आणि ट्रेड सक्सेसफुल झाला. रिस्क रिवॉर्डवर एक नजर टाकूया. 656 हा माझा स्टॉप लॉस होता. मी प्रयत्न करेल की उद्या आपल्यासाठी लाईव्ह रेकॉर्डिंग करता येऊ शकेल. लॉस होतो, किती लॉस होतो, किती प्रॉफिट होतो, यापेक्षा तुमचं ॲनालिसिस किती चांगलं आहे यावर लक्ष दिल्यास लॉस प्रॉफिटमध्ये कन्वर्ट आज ना उद्या होणारच आहे. ॲनालिसिस जेवढं स्ट्रॉंग असलं तेवढं चांगलं. तर 1:3चा स्टॉप लॉस 56 मोर दॅन 3.27 3.27 पेक्षा जास्त चांगला रिस्क रिवॉर्ड 6.9च्या ते भेटतो. ओव्हरऑल हा एक चांगला ट्रेड होता. जास्त वेळ होल्ड केल्यामुळे प्रॉफिट कमी झालं. म्हणजे 50% क्वांटिटीज स्क्वेअर ऑफ केल्या असते तर मी जास्त फायद्यात असू शकलो असतो. एनिवे, तुम्ही वेळ काढून हा व्हिडिओ बघितला, यातून तुम्हाला काहीतरी फायदा होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.